अमरावती शहरात स्वतःला SRPF जवान असल्याचं भासवून सोन्याची चेन, 2 अंगठ्या आणि रोख रक्कम लुटणाऱ्या 2 आरोपींना अमरावती सिटी क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बोरज येथील रहिवासी सुनील चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पोद्दार यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मोर्शी इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 9 वाजतापासून सुरुवात झालेल्या या रक्तदान शिबिरात सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 255 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी मिलिंद तायडे यांनी दिली आहे. एका वृद्ध डॉक्टरला हनी ट्रॅपिंगमध्ये अडकवून त्याच्याकडे 2 कोटींची खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत तथाकथित पत्रकार रविकांत कांबळे याचा देखील समावेश आहे. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील 288 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी 363 नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झालं. मात्र 23 ठिकाणाची निवडणूक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या ठिकाणी आज म्हणजेच 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. यानंतर सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा पक्षप्रवेश झाला आहे. सांगलीमध्ये 2 माजी महापौर आणि 16 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यापैकी 1 माजी महापौर हे काँग्रेसचे आहेत तर 1 माजी महापौर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत. तर 16 माजी नगरसेवक हे दोन्ही पक्षातील आहेत. हा महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना 1995च्या गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी नाशिक न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्या संदर्भातील सुनावणी आज मुंबईतील हायकोर्टात पार पडली. अटकेपासून माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला. माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजच्या सुनावणीमध्ये मोठे युक्तिवाद झाले. टीम इंडियानं सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात अहमदाबादमधील 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात पाहुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 30 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावाच करता आल्या. भारतानं यासह हा सामना आणि मालिका जिंकली आहे. भारताचा मालिकेतील हा 3रा विजय ठरला. ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा पती आणि हॉलिवूड सिंगर निक जोनस यांनी आपल्या भावांसोबत आणि बँड जोनस ब्रदर्ससोबत एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते धुरंधरच्या गाण्यावर डान्स परफॉर्म करताना दिसत आहेत. कैरी चित्रपटाच्या गाण्यांनी ट्रेलरनं चित्रपटाची उत्सुकता वाढवलीच, पण कैरीमधील एक असा भाग जो अर्थातच प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरणारा आहे. चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे आणि ती कावेरीची ही भूमिका साकारत आहे. अभिनेत्री जिया शंकर वेड सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आली होती. जियानं काही मालिका, सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये काम केलंय. मेरी हानिकारक बीवी, काटेलाल अँड सन्स, पिशाचिनी या मालिकांमध्ये ती झळकली आहे तर काही साऊथ सिनेमांमध्येही तिनं काम केलंय. पण गेल्या 2 वर्षापासून जियाला काही काम मिळत नाहीये. याबद्दल अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली आहे.